विश्वंभर बाबांपासून जी परंपरा चालत आली त्या सगळ्यामध्ये वडील हा शब्द आपल्याला विचारात घेता येतो. ज्ञानेश्वरीमध्ये वडिलांचा विचार करताना 4 अंगानं वडिलांचा विचार, 4 अंगानं. मी नुसती धावती प्रमाण आपल्याला देत जातो, 4-5 काही म्हणा, आपण काढू तेवढं कमी आहे ज्ञानेश्वरीतलं. ज्ञानोबारांनी आई वडिलांचा विचार करताना पहिल्यांदा असं म्हटलं, पहिली आहे बाळ दशे, आई बा हेची पिसे. इथे एक वडिलांचा विचार आला, पुष्कळ ठिकाणी आला. दुसरा विचार ज्ञानोबाराय, परमात्म्याला बाप म्हणतात. पितामहस्य जगतो या कारणे मी पिता, महत ब्रह्म ही माता, अपत्य पंडू सुता जगडंबर. इथं परमात्म्याला वडील म्हटलेलं पाहायला सापडतं. तिसरा विचार ज्ञानेश्वरीतला बघायचा झाला तर ज्ञानोबारायांनी वेदाला वडील म्हटल्याचं आपल्याला 16व्या अध्यायात पाहायला सापडतं. 16व्या अध्यायामध्ये चिंतन आहे, आपण पहा. जो जगी समान सकृप, हिताहित दाविता दीप, तो अमान्य केला बाप वेद जेणे. तिथं वेदाला बाप म्हटल्याचं आपल्याला चिंतन पाहायला सापडतं. ज्ञानेश्वरीनं अर्जुनाला बाप म्हटल्याचं उदाहरण दिलं. भगवान अर्जुनाला बाप म्हणतात, 16व्या अध्यायातच आहे. या कारणे पै बापा जया आथी आपुली कृपा, तेणे वेदाची या निरोपा आनन कीजे. तिथे बापाचा विचार आला. आणखीन एक बापाचा विचार अजून 3 ठिकाणी आला. आणखीन एक बापाचा विचार ज्ञानोबारांनी सुरुवातीला मांडला. बाबा असं करून चालत नाही, वडील जे जे करीती तया नाम धर्मू ठेवीती. इथं एक वडिलांचा विचार आला. पुढं ज्ञानोबारांनी अजून 2दा 9व्या अध्यायामध्ये पुढं बोलताना ज्ञानोबारांनी आणखीन एक लौकिक वडिलांचा विचार आपल्याला सांगितला. ज्ञानोबाराय असं बोलतात, जयाचे आयुष्य धाकुटे होय, बळप्रज्ञा जिरोनी जाय, तयाचे नमस्कारी ती पाय वडील म्हणोनी. इथे एक वडिलांचा विचार आला. आणि सर्वात शेवटी ज्ञानोबारांनी संतांना वडील म्हटलं, ज्याचा विचार आपल्याला या अभंगामध्ये करता येऊ शकतो. ज्ञानोबाराय बोलतात, श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची हो निमूर्त, अनुष्ठाने जगा देत वडील हे जे वडील हे म्हणण्यामध्ये आपल्याला आत्ता संस्थेचा विचार करणं शक्य आहे. विठ्ठला विठ्ठला म्हणून आपल्याला ज्ञान देणारी संस्था आहे. वडिलांचा विचार करताना तुकोबाराने माझ्या वडिलांची, वडील कोण? केवळ मला जन्म देणारे वडील नाही, तर माझे वडील म्हणजे ज्यांनी ज्यांनी माझ्यावर परमात्मा पंढरीनाथाच्या सेवेचे संस्कार केले ते सगळे माझे वडील झाले. हे वडील नेमके कोण आहेत याचा थोडासा विचार करून मग आपल्याला पुढं आणखीन काही अभंगाच्या संदर्भामध्ये विचार करणं शक्य आहे, त्याचाही विचार करायचा आहे. असं आहे, दोन्हीपैकी कुठली तरी एक वेळ सांभाळावी. कीर्तनाच्या सुरुवातीची वेळ तरी सांभाळावी, नाहीतर शेवटची तरी सांभाळावी. मी शेवटची सांभाळावी या मताचा आहे, त्यामुळं तेवढी सांभाळतो. म्हणून एकदा भजन करू. परमश्रद्धेय आदरणीय हरिभक्तीपरायण आदरणीय श्रद्धेय हरिभक्तीपरायण प्रसाद महाराज श्री गुरु ज्ञानेश्वर महाराज अंमळनेरकर यांचंही आगमन इथे झालेलं आहे. महाराजांच्या आगमनानं पुन्हा एकदा संस्थेबद्दल बोलणं मला आवश्यक आहे, कारण महाराजांचाही संस्थेचा ऋणानुबंध तेवढाच आहे. महाराज बोलणार नाही, त्यामुळे त्यांच्या वतीचं जे बोलणं आहे ते मलाच करावं लागणार. नाहीतरी पंढरपुरामध्ये जी मंडळी राहतात त्यांना माहिती आहे, आमच्या दोघांचा करार आहे, महाराजांचा आणि माझा. आमच्या दोन्ही परंपरांचा असा करार आहे, जे जे कष्टाचे नियम आहेत ते त्यांनी सांभाळावे आणि जे जे बोलण्याचे नियम आहेत ते आम्ही सांभाळावे, असं आमचं ठरलेलं आहे. त्यामुळं सकाळी 2:30ला उठून पंढरपूरची नगर प्रदक्षिणा करणं हे त्यांनी करायचं आहे, आम्ही नाही. पंढरपुरामध्ये आडल्या नडल्यांना मदत करायची त्यांनी करायची, आम्ही नाही. अन्नदान त्यांनी करायचं, आम्ही नाही. पण नावं दोघांची येणार. अन्नदान सकाळचं झालं, ते दोघांची नावं आली आहेत, पण केलंय त्यांनी, नाव माझं आहे, कारण का कीर्तन माझं आहे म्हणून. एवढंच आहे, दुसरं काही नाही. त्यामुळं महाराजांच्याही वतीनं संस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. आम्ही भाद्रपद वद्य पक्षामध्ये पितृपंधरवाड्यामध्ये पंढरपूरला एक उपक्रम सुरू केला होता. आमचे वैकुंठवासी कुमारदेव बडवे यांच्या आग्रहामुळं म्हणा, सगळ्यांच्याच आग्रहामुळं 1 वर्ष आम्ही 7ही दिवस फक्त काल्याचीच कीर्तनं केली. 7ही दिवस
वेगवेगळ्या परंपरांमधून वेगवेगळे काल्याची कीर्तनं चिंतनं सांगण्याच्या प्रथा आहेत. तेव्हा फक्त काला 7 दिवस कालाच ऐकायचा, 7 दिवस सप्ताह करून 8व्या दिवशी काला नाही. रोज काल्याचं कीर्तन, रोज काल्याचं कीर्तन. आणि काल्याच्या कीर्तनाचा काला हा आम्ही केला होता, आमच्या परंपरेकडून झाला होता. चंद्रशेखर महाराजांनी त्यावेळेला केला होता. म्हणजे हे असे नवीन 1 वर्ष आम्ही फक्त भगवंताची चरित्रच सांगितली. म्हणजे आपल्याला रामनवमी कृष्णाष्टमी हे चरित्र माहिती आहे, पण नरसिंह चरित्र आहे, कुर्मावतार आहे, वराह अवतार आहे, ही चरित्र कधी कळणार, कधी आपल्याला वाचायची वेळ येणार, कधी समाजापर्यंत ती पोचणार, याच्याकरता म्हणून 9 दिवस 9 अवतारांचा विचार त्यावेळेला केला होता. 1 वर्ष फक्त संत चरित्र सांगितलं. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नाथ महाराज, नामदेवराय ही चरित्र आपल्याला माहिती आहे, पण आज नरहरी महाराज सोनारांचं चरित्र सांगा म्हणजे आपल्या हातामध्ये तसं काही नाही. गोरोबा काकांचं चरित्र, चोखोबारायांचं चरित्र सांगा म्हणजे काही सांगता येत. सोपान काकांचं चरित्र सांगा म्हणजे ज्ञानोबारायांच्या चरित्रात येईल तेवढाच भाग, पण सोपान काकांचं म्हणून स्वतंत्र काही चरित्र असू शकतं, याचा विचार त्या कीर्तनांमधून केला होता. काही नंतरच्या एका सप्ताहामध्ये महाराष्ट्रामध्ये या संत परंपरेनंतर जी संत मंडळी झाली त्यांचा विचार केला होता. म्हणजे निळोबारायांपर्यंतचं चरित्र, बहिणाबाई निळोबारायांपर्यंतचं चरित्र आपल्या वारकरी संप्रदायामध्ये संत कार्य सर्वांना माहिती आहे, पण त्याच्यानंतरही हा संप्रदाय सांभाळणं, जोपासणं, वाढवणं हे सगळं करण्याचं कार्य ज्या संत परंपरांनी केलं त्या संत परंपरांचा विचार त्या एका अशा या सगळ्या कार्यक्रमामध्ये आम्हाला सर्वात मोठा आधार होता तो संस्थेचा होता, बाबांचा होता. म्हणजे दुपारी 4 ते 6 अशी कीर्तनं असायची. आणि बाबाची वेळ खरं म्हणजे ती कीर्तनाला जाण्याची नाही, कारण पंढरपुरातला बाबांचा नियम हा वेगळा असतो, सर्व विद्यार्थी वर्गाचा नियम वेगळा असतो, पण तरी त्रास सोसून बाबा त्या महाराजांच्याकडच्या या कीर्तन सप्ताहांना उपस्थित राहिले. तोही एक महत्त्वाचा ऋणानुबंध आहे. आजही तो ऋणानुबंध टिकून आहे, म्हणून महाराजांच्याही वतीनं संस्थेबद्दलची कृतज्ञता व्यक्त करतो. महाराज आलेले आहेत, त्यामुळे थोडक्या शब्दामध्ये 10-15 मिनिटामध्ये माझा थोडासा विषय मांडायचा राहिला. वडिलांच्या संबंधानं शास्त्र काय बोलतं एवढा फक्त उपनिषदाच्या संबंधानं थोडा विचार त्या संबंधानं करतो आणि सेवा माझी संपवतो. तत्पूर्वी आपल्या नियमाप्रमाणे एकदा आपण भजन करू आणि पुढे विचार करू. विठोबार जय जय विठोबार कुमाई, जय जय विठोबार कुमाई, 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 जय जय विठोबार कुमाई, जय जय विठोबार कुमाई, 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 विठोबार कुमाई. बोला पुंडलिक वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोरावर महाराज की जय. माझ्या वडिलांची मिरासिगा देवा, तुझी चरणसेवा पांडुरंगा, उपवास पारणे राखिला दारवंटा, केला भोगवटा आम्हा लागी. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय या अभंगामध्ये
आपल्या पारमार्थिक वैभवाचं महत्त्वाचं एक कारण सांगताना वडिलांची मिरासी हे कारण सांगतात आणि त्या मिरासीच्या आधारावर आम्हाला त्यांनी काय केलं, आम्हासाठी त्यांनी काय केलं, हे आपल्या जीवनामध्ये एक कृतज्ञतेची भाषा तुकाराम महाराजांच्या मुखातून या अभंगातून प्रकट झालेली आहे. या अभंगातून तुकोबाराय कृतज्ञतेचं बोलतात. हे माझं काही नाही, माझ्या वडिलांची मिरासी आहे, हे माझं वैभव नाही, किंबहुना तुमचे केले आहे, धर्मकीर्तन हे तुम्ही सिद्धीना नेलं आहे, मी केवळ पायिक आहे, हीच भाषा तुकोबाराय या अभंगामध्ये बोलतात. क्रव्यादा अपि राजेंद्र, ते महाभारतामध्ये आलेला विचार. हां, कृतघ्नो नोपभुंजते असं भीष्माचार्यांच्या मुखात आहे. धर्मराज युधिष्ठिराला उपदेश करताना शरपंजरी पडलेले भीष्माचार्य उपदेश करताना ही भाग क्रव्यादा अपि राजेंद्र कृतघ्नो नोपभुंजते असं वाटतं. या शास्त्रांनी आपल्याला चिंतन करताना आपल्याला हे पाठच असेल नेहमीच आहे, परंतु कृतघ्नो नास्ते निष्कृती, हे कृतघ्नाला निष्कृती नाही. माणसाने वाटेल तो दुर्गुण जवळ बाळगावा, पण कृतघ्नता जवळ ठेवू नये. ज्ञानोबारायांनी सांगितलं, कृतघ्ना उपकार केला, चोरा व्यवहार दिधरा, निसुगस्तविला विसरे जैसा. कृतघ्न म्हणजे केलेल्या उपकाराला विसरून जाणारा, विसरे जैसा सगळीकडे. कृतघ्ना उपकार केला विसरे जैसा, चोरा व्यवहार दिधला विसरे जैसा, निसुगस्तविला विसरे जैसा. हे जैसा विसरे तसं आपण असू नये, हे ज्ञानोबाराय आपल्याला तिथं सांगतात. कृतघ्नता हा मोठा दुर्गुण सांगितला. बाकी कोणतेही दुर्गुण जवळ असायला हरकत नाही, याचा अर्थ जवळ असलेच पाहिजेत असा आग्रह नाही, पण एखाद्या वेळेला त्याच्याकडे दुर्लक्ष करता येतं. पण कृतघ्नता हा दुर्गुण चालत नाही. महाभारतामध्ये कथा आली त्या संबंधावर. ते धर्मराज युधिष्ठिराचा अंगठा गळून पडला अर्धसत्य बोलल्यामुळे. ते अश्वत्थामा हातहा वगैरे तो गळून पडल्यानंतर त्याला स्वर्गामध्ये प्रवेश झाला ते कुत्र्याबरोबर. आणि प्रवेश झाल्यानंतर तिथं स्वर्गातल्या दूतांनी, देवदूतांनी धर्मराजाला असं विचारलं की तुम्ही अर्ध का होईना पण सत्य बोललाय, अर्धसत्य का होईना म्हणजे अर्ध का होईना खोटं बोललाय, तर तुम्हाला नरकाचं दर्शन आहे. नरकात पडावं लागणार नाही, पण त्या निमित्तानं तुम्हाला नरक दर्शन मात्र नक्की आहे. फक्त हे सांगा, तुम्हाला आधी स्वर्ग का आधी नरक, काय पाहिजे असं विचारतात म्हणे. अर्थात सगळ्यांना नाही, सगळ्यांना असं विचारत नाही. धर्मराजाला विचारलं, तुम्हाला आधी नरकाचं दर्शन का स्वर्गाचं दर्शन असं विचार. मग ते नरकाच्या दर्शन आधी म्हणून सांगितलं. ते नरकाला गेले. तिथं धर्मराजाच्या वास्तव्यामुळे किंवा तिथल्या दर्शनामुळे तिथल्या दुःखी जीवांना खूप आनंद मिळाला वगैरे असं. ते नरकाचं दर्शन करत करत जेव्हा धर्मराज पुढं निघाले, तेव्हा तिथं एका ठिकाणी काही माणसांना मारून टाकून त्यांचं मांस शरीरामधून असं ओरबाडून काढून ते कोल्ह्यांना, कुत्र्यांना, राक्षसांना असं खायला घालत होते. आणि त्या मांस टाकल्यावरती कुत्री यायची, इतर मांस खायची, पण त्या मांसाला नुसता नाक लावायचे आणि त्याचा वास घेऊन बाजूला निघून जायचे. ते मांस राक्षस खाईनात, ते मांस कोल्हे खाईनात, ते मांस कुत्रे खाईनात. मग धर्मराजाला असा प्रश्न पडला की बाकीच्या शरीरातलं मांस ही कोल्हे कुत्री खातात, मग याच शरीरातलं मांस का खाल्लं जात नाही. त्यावेळेला यमदूतांनी सांगितलं की या मांसाला कोल्ही कुत्री तोंड लावत नाहीत, कारण हे मांस कृतघ्न माणसाचं. महाभारतामध्ये कथा आहे. म्हणून कृतघ्नाच्या मांसाला सुद्धा कोल्हे कुत्रे तोंड लावत नाहीत, म्हणून माणसाने कधी कृतघ्न असू नये. क्रव्यादा अपि राजेंद्र कृतघ्नो नोपभुंजते, हे त्या अर्थाने भीष्माचार्याने उच्चारलेलं विधान आहे. या सगळ्याचा विचार एवढाच की तुकोबाराय इथं कृतज्ञतापूर्वक आपल्या परंपरेचा उल्लेख करतात, कृतज्ञतापूर्वक विचार मांडतात. ती कृतज्ञता तुकाराम महाराजांनी आपल्या वडिलांच्या संबंधानं म्हणजे पूर्व परंपरेच्या संबंधानं जर केली असेल, तो उल्लेख जर केला असेल, तर ती पूर्व परंपरा ही नेमकी कोणती मानायची. माझ्या वडिलांची असं म्हणताना त्यांना वडील का म्हणायचं याचा विचार या अभंगाच्या संबंधानं थोडा एक 5-10 मिनिटामध्ये करायचा आहे, तेवढाच सांगतो. तुकोबाराय या अभंगामध्ये वडिलांची मिरासी असं म्हणतात. हे वडील कोण आहेत? वडिलांचा विचार करताना यश्च विद्याम प्रयच्छती हे एक वडिलांचं लक्षण म्हणून सांगितलं, बरोबर आहे. अन्नदाता भयत्राता वडील म्हणून सांगितले, बरोबर आहे. पण यश्च विद्याम प्रयच्छती हे म्हणताना कोणती विद्या प्रयच्छती त्याला वडील म्हणायचं हेही लक्षात घेतलं पाहिजे. विठ्ठला 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 त्याचा उपनिषदामध्ये 2 पद्धतीने विचार आला. एक अन्वयात्मक भूमिकेतून विचार आला आणि एक व्यतिरेकात्मक भूमिकेतून विचार आला. अन्वयात्मक भूमिकेतून विचार मांडत असताना शास्त्रांनी तिथं ब्रह्मशरीर विद्या असा शब्द वापरला.
कारण जो आपल्याला जन्माला घालतो त्याला जर वडील म्हणायचं असेल तर आमची संत परंपरा ही आम्हाला वडिलांप्रमाणे मानली पाहिजे, कारण त्यांनी आम्हाला जन्माला घातलंय अशाच अर्थानं उपनिषदाने त्याचं चिंतन केलंय, तेही सांगतो. दुसरा एक विचार उपनिषदाने, प्रश्नोपनिषदामध्ये विशेषत्वाने त्याचा विचार आला. दुसरा एक विचार उपनिषदाने व्यतिरेकाने मांडलाय. व्यतिरेकानं विचार मांडत असताना त्यांनी आमच्या जीवनामध्ये विद्या दिली हे न म्हणता त्यांनी आमच्या जीवनातून अविद्येची निवृत्ती केली, म्हणून आम्ही त्यांना पिता म्हणतो. अशा दोन्ही अंगाचं चिंतन उपनिषद करतं. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठला 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 प्रश्नोपनिषदाने त्या संबंधामध्ये विधान करताना असं म्हटलंय, तेतम अर्चयंतस्त्वम, आम्ही तुमची उपासना करतो, आम्ही तुमची अर्चना करतो. का करतो? हिन पिता यो अस्माकम अविद्याया परंपारम तारयसी नमः. दोन भूमिका त्याच्यामध्ये. कारण आम्ही तुम्हाला नमस्कार करतो, आम्ही तुमची उपासना करतो. का? कारण तुम्ही आमचे असे पिता आहात की जे आम्हाला अविद्येतून तुम्ही पलीकडे तारून नेता. अविद्येतून पलीकडे तारून नेणारा हा पिता असतो. त्याला उपनिषदाने पिता शब्द जर वापरलेला असेल तर संत महात्मे आम्हाला अविद्येतून पलीकडे नेतात, म्हणून संतांनाही पिता म्हणणं योग्य आहे. विठ्ठला विठ्ठला आणि दुसऱ्या बाजूने यो हि अस्माकं ब्रह्मशरीर विद्यया हा जनयितृत्वात असं म्हणून प्रश्नोपनिषदाने पुढे त्याचं चिंतन केलं. ब्रह्मशरीरम विद्याया जनयितृत्वात, याच्यामध्ये तुम्ही आम्हाला विद्येने प्राप्त होणारं ब्रह्मशरीर आम्हाला देता, शरीर जन्माला घालता. पण हे शरीर साधं पंचमहाभूतात्मक शरीर नाही, तर हे शरीर म्हणजे ब्रह्मशरीर आहे. ब्रह्मशरीर आहे म्हणजे नित्य शरीर आहे. इथं शरीर हा जो शब्द उपनिषदाने वापरला, आपण आचार्यांचं भाष्य त्याच्या खाली बघा. वडील शरीर जन्माला घालतात. उपनिषदाने काय केलंय? 5 विद्यांचा विचार आपल्यासमोर मांडला. ब्रह्मसूत्रामध्ये त्याची संगती आचार्यांनी फार चांगल्या पद्धतीनं लावून दिली. माता आणि पित्याच्या संयोगातून पुत्र जन्माला येतो. माता आणि पिता, मातेचा गर्भ लागतो, पित्याचा रेत लागतो आणि त्याच्यातून मुलगा जन्माला येतो, पुत्र जन्माला येतो. आता तो पुत्र म्हणजे कोण असतो? तो पुन्नाम नरकात त्रायती वगैरेचा विचार नंतर आहे. परंतु तो त्या दोघांपासून जर जन्माला येत असेल तर उपनिषदाने 5 पद्धतीनं जन्माचा विचार आपल्याला उपनिषदातून मांडलेला पाहायला सापडतो. मी आपल्याला सरळ सरळ साधं सांगत जातो. पहिला विचार पहिल्यांदा मांडला तो म्हणजे पाऊस नावाच्या पित्यापासून जमीन नावाच्या मातेच्या गर्भामध्ये एक कोंब उदयाला येतो. पाऊस हा बाप झाला आणि जमीन ही माता झाली आणि जन्माला येणारा पुत्र म्हणजे धान्य झालं. धान्याला पुत्र म्हटलं. नंतर हा पहिला विचार. शेवटचा विचार सांगतो, 2च सांगतो. ते काय आहे? न्यायशास्त्रामध्ये एक न्याय आहे. एक माळ आहे, माळ पूर्ण नाही, दोऱ्यामध्ये मणी ओवलेले आहेत, गाठ मारलेली नाही, नुसते मणी ओवलेले आहेत. तर हे मणी जर आपल्याला उचलायचे असतील तर एका बाजूनी दोरा उचलला तर मणी उचलले जातील काय? दुसऱ्या बाजूनी ओघळून जातात. म्हणून काय करावं लागतं? सगळे मणी जर उचलायचे असतील तर सगळं उचलत बसू नका, मणी एक एक उचलत बसू नका. दोऱ्याचं पहिलं टोक आणि शेवटचं टोक उचललं की सगळे मणी हातात आले, असा एक न्याय. तसं मी एक पहिलं सूत्र सांगतो आणि शेवटचं सांगतो, मधले सगळे आले असं गृहीत धरू. शेवटचं सूत्र सांगताना असं सांगितलं की हे धान्य जेव्हा मनुष्य खातो तेव्हा या धान्याची आहुती पुरुषाच्या शरीरात पडते आणि त्याच्यापासून रेत जन्माला येतो. म्हणजे इथं काय झालं? पुरुष नावाची माता झाली, धान्य नावाचा पिता झाला आणि रेत हे त्याचा पुत्र झाला. त्याच्यानंतर हे रेत मातेच्या गर्भामध्ये पडतं, या पुरुषाचं रेत मातेच्या गर्भामध्ये पडतं आणि त्याच्यातून पुत्र जन्माला येतो. इथं पुरुष बाप मानला, माता ही आई मानली आणि जन्माला आलेला मुलगा या अर्थाने मानला. तर जन्माला आलेला मुलगा त्या धान्यापासून जन्माला आला तर शास्त्र सांगतं हे पंचमहाभूतात्मक झालं. पण संत महात्मे काय करतात? संत महात्मे काय करतात हे लक्षात घेतलं पाहिजे. संत महात्मे काय करतात? बुद्धी नावाच्या आईमध्ये तत्वज्ञान नावाचं सूत्र पित्याचा रेत टाकून देतात आणि त्याच्या मधून जे ब्रह्मज्ञान जन्माला येतं त्या ब्रह्मज्ञानालाच ब्रह्मशरीर
अशी संज्ञा उपनिषदांनी वापरलेली आहे. आचार्यांनी संगती लावताना हीच लावली की पुरुषाच्या बुद्धिरूपी मातेच्या पोटामध्ये संत महात्मे आपल्या उपदेशाचा रेत टाकतात आणि त्याच्यापासून या जीवाला, या बुद्धियुक्त किंवा भगवंतानी सुद्धा हे इतिगुह्यतमं शास्त्रम इदमुक्तम मया नघ हे कुणाला प्राप्त होतं म्हणून सांगितलंय. एतद बुधवा कुणाला? बुद्धिमान स्यात कृतकृत्यश्य भारत. इथं बुद्धिमान शब्द वापरला ना, म्हणून त्याच्या बुद्धीमध्ये तत्वज्ञानाचा रेत पडला की त्याच्यापासून एक ब्रह्मस्वरूपता प्राप्त होते. ही यालाच आचार्य ब्रह्मशरीर असं म्हणतात. आणि हे ब्रह्मशरीर जर संतांकडून आपल्याला मिळत असेल तर संत महात्मे हे आपल्याला जन्माला घालणारे बाप ठरतात. विठ्ठला विठ्ठला म्हणून ब्रह्मशरीर हे म्हटलं. मग काय केलं? विद्याया हा जनयितृत्वात, तुम्ही आम्हाला विद्येने हे ब्रह्मशरीर म्हणजे विद्या म्हणजे इथे अध्यात्मविद्या असा अर्थ करून या अध्यात्मविद्येने तुम्ही आम्हाला ब्रह्मशरीर प्राप्त करून देता, म्हणून जन्माला घालणारे तुम्ही बाप आहात. अशा पद्धतीचा विचार बापाच्या संबंधामध्ये, वडिलांच्या संबंधामध्ये उपनिषदाने मांडलेला आहे. आणि याच अंगानं तुकोबाराय एकट्याला वडील न म्हणता आपल्या सर्व परंपरेला वडील म्हणतात. आता ही परंपरा तुकोबारायांच्या बाबतीत जर विचारात घेतली तर फक्त विश्वंभर बाबांपासून मांडायची का? आपला वारकरी संप्रदाय उदात्त आहे, आपला वारकरी संप्रदाय व्यापक आहे. वारकरी संप्रदायामध्ये विचाराची व्यापकता स्वीकारताना कोणतेही दोष येणार नाहीत याची सर्व खबरदारी आपल्या संत महात्म्यांनी घेतलेली आपल्याला पाहायला सापडते. म्हणून ज्ञानोबाराय आपण निवृत्तीनाथ महाराजांपासून ते निळोबारायांपर्यंतची परंपरा मानतो. मग निळोबारायांना निवृत्तीनाथ महाराजांपासून ते तुकोबारायांची परंपरा ही माझ्या वडिलांची म्हणावी लागेल. तुकोबारायांना निवृत्तीनाथ महाराजांपासून ते नाथ महाराजांची पर्यंतची परंपरा माझ्या वडिलांची म्हणावी लागेल. आणि तुम्हाला आम्हाला सर्वांना निवृत्तीनाथ महाराजांपासून ते आत्तापर्यंत म्हणजे कुरेकर बाबांपर्यंतची सगळी परंपरा माझ्या वडिलांची मिरासी म्हणून स्वीकारावी लागेल. विठ्ठला म्हणून तुकोबाराय बोलतात माझ्या वडिलांची मिरासी गा देवा. बरं, वडिलांचं काम फक्त जन्माला घालायचंच असतं का? तेवढंच नसतं. म्हणून काय केलं तुकाराम महाराजांनी त्याचा पुढचा विचार आपल्याला सांगितला. चरण सरळ मी सोडवत जातो. म्हणून तुकोबारायांनी सांगितलं त्या परंपरेने आमच्यासाठी असं काय केलं म्हणून आम्ही त्यांना वडील म्हणावं. तुकोबाराय म्हणतात त्यांनी आमच्यासाठी हे केलं, उपवास पारणे राखिला दारवंटा. त्यांनी उपवास पारणा करून आमच्यासाठी दारवंठा राखिला. तुमच्या दारातला आमचा अधिकार हे त्यांनी आमच्यासाठी राखला. आता त्यांनी दारातला, दारवंठा हा शब्द कोणत्या अर्थाने घ्यायचा? दारवंठा हा शब्द कोणत्या अर्थाने स्वीकारायचा? वेदांतामध्ये तर पुष्कळ पद्धतीनं आहे. ज्ञानेश्वरीमध्ये 2-3 अंगानं दारवंठ्याचा विचार आला. श्रवण इच्छेची या पुढा दारवंठा सदा उघडा. इथं आलेला दारवंठा शब्द कान, कर्ण या अर्थाने आलेला आहे. आणखीन काही अंगानं तो आला. पुष्कळ ठिकाणी त्याचा विचार, मी सगळ्यात सांगतो असं नाही, परंतु थोडा जर आपण लांब गेलो तर आपल्याला लक्षात येईल. दारवंठ्याचा विचार करताना ज्ञानोबारायांनी हरिपाठाचा पहिला अभंग मला सांगा. देवाची आहे द्वारी. इथं द्वारी शब्दामध्ये ज्ञानोबारायांनी कोणत्या द्वाराचा विचार केला? दारवंठा. तुकोबाराय म्हणतात माझ्या परंपरेने हा दारवंठा उपवास पारणा करून माझ्यासाठी राखून ठेवला म्हणून मी आज या दारवंठ्यात उभा आहे. पण हा दारवंठा कोणता? कोणता दारवंठा? दारवंठ्याचाही विचार करत असताना पुन्हा प्रारब्ध आणि कर्तृत्व या दोन्हीचाही विचार करा. दोन्हीचाही विचार करा. मी दोन्ही भूमिका आपल्याला सांगतो. भावार्थ रामायणामध्ये अयोध्या कांडात एक महत्त्वाचा विचार नाथ महाराजांनी मांडला. मी नुसता उल्लेख करून पुढे चलतो. अध्यात्म रामायणात विचार आला. काय झालं? रामचंद्र प्रभूला दशरथाने सांगितलं उद्या सकाळी अभिषेक करायचा आहे, तुम्ही जा विश्रांती घ्या, सकाळी मग आंघोळ वगैरे करून या, मग इथे सगळे विधी सुरू होतील. रामचंद्र प्रभूंनी स्वीकारलं. रामचंद्र प्रभू आपल्या महालात निघून गेले आणि मग कैकईला मंथरेच्या शरीरामध्ये तो कली घुसला. ते नाथ महाराजांनी म्हटलं तो कलिंगडातून घुसला असं नाथ महाराजांनी म्हटलंय. त्यामुळे नाथ महाराजांनी म्हटलंय संतांना कलिंगड आवडत नाही असं नाथ महाराजांचं म्हणणं आहे. याचा अर्थ ज्यांना कलिंगड आवडतं ते संतच नसतात असं नाही, किंवा ज्यांना कलिंगड आवडत नाही ते संतच असतात असंही नाही. दोन्ही बाजू आहे.
कलिंगडात काय आहे, कलिंगडाकडे बघण्याची भावदूषितता आहे धर्मशास्त्राची. कारण कलिंगड फोडल्यानंतर त्याच्यातून जे बाहेर पडतं ते दिसायला मांसासारखं असतं. लाल 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 जो गर बाहेर पडतो, बाहेर येतो तो मांसासारखा असतो. त्यामुळं त्याच्याकडे बघण्याची भावदूषितता निर्माण होते. म्हणून कलिंगड दिला कलीला राहायला. त्या कलिंगडामध्ये म्हणजे मांसामध्ये कली राहतो असा त्याचा अर्थ. मग तो कली ते मंथरेच्या शरीरात गेला. मग तो तिने ते कैकेयीचे कान फुंकले. मग कैकेयीने सांगितलं जाऊ दे, कशाला ते 2 वर मागायचे. तिने सांगितलं वेडी आहेस का तू, असं करून चालत नाही बाई, आपल्याला ते वर मागितलेच पाहिजेत. एकदा वेळ निघून गेली की तुझी किंमत कमी होईल, असं करून चालणार नाही. जोपर्यंत आहे महत्त्व तोपर्यंत ते वर मागून घेण्यामध्ये किंमत आहे. निर्वाणदीपे किमुतैलदानं चौरे गते वा किमु सावधानं वयोगते किं वनिता विलासः पयोगते किं खलु सेतुबंधः पयोगते खलु सेतुबंधः न कल्याणी विधीयते. मंथरेच्या मुखामध्ये आलेले शब्द. पयोगते खलु सेतुबंधः न कल्याणी विधीयते. मग त्याचा काही उपयोग होत नसतो, आत्ताच वर मागून घे. मग तिने काय करू म्हणे, तू रुसून बस. मग त्या अयोध्येमध्ये त्या दशरथाच्या घरी एक रागावून बसायची खोली होती. त्याला कोपग्रह असं म्हणतात. त्या पूर्वीच्या घरामध्ये ती होती कोपग्रह, रागावून बसायची खोली. म्हणजे ती खोली उघडली की त्या घरातल्या माणसाच्या छातीचा ठोका कोण रागावलं कुणाला माहिती. ती अंधारी खोली असायची, फार काही हवा नसायची त्या काळामध्ये होतं. आता काय झालंय, सगळ्याच खोल्या कोपग्रह आहेत बायकांना. कुठल्याही खोलीत बसलं तरी चालतं. म्हणजे बेडरूम सुद्धा कोपग्रह आहे, स्वयंपाकघर सुद्धा कोपग्रह आहे, बैठकीत बसली बाई तरी कोपग्रहच आहे. असं कुठेही बसा चालतं. पण त्या काळामध्ये रागावून बसायचीच एक खोली होती. तिथं ती बसली. दशरथ राजे तिला समजवायला गेले, ऐकलं नाही. पाया पडले दशरथ राजे. नवरा आहे, कैकेयी आवडती बायको आहे. पाया पडले दशरथ राजे बायकोच्या. तेव्हापासून परंपरा सुरू झाली. अजून थांबायला तयार नाही. पाया पडले, ऐकायला तयार नाही कैकेयी. मग तिने ते 2 वर मागून घेतले. दशरथाला नाईलाजानं सांगते, ठीक आहे बाबा 2 वर मी तुला देतो, काय पाहिजे म्हणे. असं पाहिजे, रामाला वनवास, भरताला राज्य. दशरथ राजे म्हणे भरताला राज्य घेऊन टाक, पण रामाला वनवास नको. नाही रामाला वनवासाला पाठवा. त्यांनी सांग ठीक. दोन्ही वर दिले, पण रामाला तू वनवासाला जा हे सांगायचं कसं, जमलं नाही. मग त्यांनी विचार केला की दशरथ राजे म्हणाले मी रामाला सांगू शकत नाही तू जा, कारण रामाला अयोध्येतून जा म्हणणं म्हणजे प्राणाला शरीरातून जा म्हणण्यासारखं आहे. मी सांगत नाही. काही म्हणाले मी सांगते, त्याला काय घाबरायचं. बायका कुणालाच घाबरत नाही. मी सांगते, त्याला काय घाबरायचं, मी सांगते. म्हणून कैकेयीनं सुमंताला बोलवलं आणि सांगितलं की जा, रामाला बोलवणार. मग सुमंत निघाले आणि सुमंत जेव्हा रामाच्या महालात पोचले, इथून नाथ महाराजांनी एका स्वतंत्र अध्यायाला प्रारंभ केला. त्या महालाचं वर्णन जे नाथ महाराजांनी केलंय त्याच्याकरता संपूर्ण एक अध्याय नाथ महाराज खर्च करतात. त्या महालाची रचना काय होती, त्या महालाचा विचार कसा होता, त्या महालाच्या बाहेर काय काय झाडं लावलेली होती, त्या झाडावर कोणकोणते पक्षी बसले होते, ते पक्षी काय म्हणत होते, हे सगळं नाथ महाराजांनी आपल्याला तिथं सांगितलं. आणि हे सांगत असताना सुमंत जेव्हा रामचंद्र प्रभूच्या महालामध्ये शिरले त्यावेळेला त्या महालाला नाथ महाराजांनी सांगितले 14 दरवाजे होते. मी आपल्याला का सांगतो, उपवास पारणे राखिला दारवंठा. हा दारवंठा राखला आमच्या वाडवडिलांनी आमच्याकरता, म्हणजे काय केलं याचा विचार मी आपल्याला फक्त सांगतो. 14 दरवाजे त्या महालाला आहेत आणि नाथ महाराज सांगतात याच्यातल्या पहिल्या 7 दरवाजामध्ये आपल्या जवळचं सगळं सोडून द्यावं लागतं आणि पुढच्या 7 दरवाजामध्ये आपल्याला पारमार्थिक जीवनातलं सगळं मिळवावं लागतं. तर आज जाऊन रामचंद्र प्रभूंचं दर्शन होतं. काय सोडावं लागतं आणि काय मिळवावं लागतं हे सांगत असताना नाथ महाराजांनी पहिल्या 7 दारांचा विचार आपल्यासमोर पहिल्यांदा मांडला. नाथ महाराज असं म्हणतात, रथ सांडोनी पहिले द्वारी, छत्र चामर दुसरे द्वारी, पादत्राणादी सामुग्री तिसरे द्वारी पैर आहे. सांडोनी काय नाही मी तूपणाचा सांगत पुढे. 4थ्या द्वारी सांडिता अर्थ, 5वे द्वारी निशेष स्वार्थ, 6वे द्वारी साधने समस्त स्वयेही राहती. सांडोनी मितूपणाचा सांगात, मग रिघावे 7वे द्वारात, तैची पावे रघुनाथ मुख्य परमार्थ याना. पहिल्या दारामध्ये रथ सोडायचा, दुसऱ्या दारामध्ये सगळे अलंकार सोडायचे, तिसऱ्या दारामध्ये पायातल्या चपला सोडून द्यायचा, 4थ्या दारामध्ये अर्थ म्हणजे संपत्तीचा ध्यास सोडून द्यायचा, 7व्या द्वारामध्ये स्वार्थ सोडून द्यायचा, 6व्या द्वारामध्ये संसाराकरता आवश्यक असलेली आत्तापर्यंत जमवलेली सगळी साधन परंपरा सोडून द्यायची
आणि 7व्या द्वारामध्ये मितूपणा सोडून दिला की आत रामचंद्र प्रभूंच्या आतल्या महालामध्ये जायला आपल्याला परवानगी मिळते. तिथून आत गेल्यानंतर पुढे आणखीन 7 दाराचा विचार नाथ महाराज सांगतात. आणि ते सांगताना नाथ महाराजांनी असं सांगितलंय, आता या 7 दारात सोडून दिलं, पुढच्या 7 दारात मिळवायचंय. काय मिळवायचं? नाथ महाराज सांगतात, भावार्थ ते राजभुवन, प्रथम दारवंठा श्रवण, दुसरे ते साधन, नित्यानित्य विवरण ते तिजे, चौथा दारवंठा मनन, 5वा निधिध्यासन जाण, 6वा वैराग्यपूर्ण, 7वा जाण साक्षात्कार. या साक्षात्काराच्या दारातून आत गेलं की मग आम्हाला भगवत दर्शन होतं. तुकोबाराय म्हणतात, ही 14 दारं आमच्या वाडवडिलांनी आमच्या करता राखून ठेवली, म्हणून आज देवा आम्ही तुमच्या जवळ आलो. विठ्ठला याचा अर्थ एवढा लक्षात घेतला पाहिजे, आपल्या वाडवडिलांनी आपल्याकरता काय केलंय याची कृतज्ञता आपल्या ठिकाणी राहिली पाहिजे, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, आपल्याला आपल्या मुलांकरता काय करायचंय हे याच्यातून ओळखून घेतलं पाहिजे, ही दुसरी गोष्ट. दोन्ही भूमिका जे बाप झालेले आहेत त्यांनी बघावी आणि ज्यांचे बाप जिवंत आहेत त्यांनी बघावी. दोन्ही भूमिका बघाव्यात. आपल्या मुलांकरता आपण काय करतो याच्यावर आपलं पितृत्व अवलंबून असतं. आणि म्हणून तुकोबाराय बोलतात, यांनी आमच्याकरता हे केलं. आता केलं म्हणजे काय केलं? यांनी दारवंठा राखून ठेवला म्हणजे कोणत्या अर्थाने? जे पारमार्थिक साधन होतं ते मिळवावं लागलं आणि जे प्रापंचिक साधन होतं ते सोडावं लागलं. तर प्रापंचिक साधनामध्ये स्वार्थ सोडून द्यावा लागला, चपला सोडून द्यावा लागला, रथ सोडून द्यावा लागला. याचा अर्थ काय? काय जगातल्या प्रत्येक बापाकडे रथ आहे काय की त्यांनी पोराकरता तो रथ द्वारामध्ये सोडून द्यावा? प्रत्येक बापाकडे अलंकार आहेत काय, त्यांनी ते दुसऱ्या द्वारामध्ये सोडून द्यावे? प्रत्येक बापाच्या पायात चपला आहेत का, त्यांनी ते तिसऱ्या दारामध्ये सोडून द्यावे? याचा अर्थ काय करायचा? याचा अर्थ रथ सांडणं याचा लाक्षणिक अर्थ वेगळा. रथ काय आहे? एक वाहन आहे, प्रवासाचं वाहन आहे. वेग आणि आराम या दोन्हीची सांगड रथामध्ये. रथामध्ये आरामात बसायलाही मिळतं आणि रथामध्ये वेगानं रस्ताही कटतो. तर आराम आणि वेग हे पहिल्या दारात टाकावे लागतात. याचा अर्थ परमार्थ करताना आरामाची भावना सोडून द्या आणि वेगानं जाण्याची भावना सोडून द्या, तर आपल्याला पुढं जाता येतं. हे त्याचे लक्षणेने केलेले अर्थ आहे. हे सगळ्याच दाराचे असे अर्थ आहेत. संत महात्मे आपल्यासाठी, आपले वाडवडील आपल्याकरता हा दारवंठा राखून ठेवतात. म्हणजे काय करतात? काही नाही, ते आपल्याकरता करतात असं नाही, पण त्यांचंच जीवन, पारमार्थिक जीवन इतकं विशुद्ध असतं की त्यांच्या पोटी आल्यामुळं आपल्या ठिकाणी हे विकार जन्माला येत नाहीत, म्हणून ते आमचे बाप आहेत. विठ्ठला विठ्ठला दुर्गुणी बापाच्या पोटी जन्माला आलेला एखादा मुलगा जर दुर्गुण टाकून द्यायचं ठरवत असेल तर योग्य आहे. दुर्गुणी बापाच्या पोटी एखादा चांगल्या गुणाचा मुलगा आला म्हणजे त्याला असं वाटलं की हे दुर्गुण आपण स्वीकारू नये, हे करणं बरोबर नाही. चोराच्या पोटी एखादा चांगला मुलगा जन्माला आला, भांगेत कधी कधी तुळस येते की नाही, तसं एखाद्या वेळेला झालं. दुर्गुणी बापाच्या पोटी मुलगा आला, त्या काही संगतीनं चांगला झाला आणि त्याला वाटलं की आपल्या जीवनातले हे दुर्गुण बापाकडून आलेले टाकून दिले पाहिजे. दुर्गुणी बापाच्या पोटी आलेल्या चांगल्या विचाराच्या मुलाला दुर्गुण जीवनातून काढून टाकणं हे तेवढं सोपं जात नाही जेवढं सद्गुणी बापाच्या पोटी आलेल्या मुलाच्या जीवनातला दुर्गुण काढून टाकणं सोपं जातं. बरोबर? हे लक्षात घ्या मी काय सांगतो ते. कारण का? त्याचं रक्त दुर्गुणी आहे म्हणून रक्तातून काढून टाकणं अवघड जातं. याचं रक्त जर सद्गुणी असेल पण दुर्गुण निर्माण झाला असेल तर दुर्गुण काढून टाकणं सोपं जातं. म्हणजे आमच्या वाडवडिलांनी आमच्याकरता शेत इतकं चांगलं करून ठेवलंय की आम्हाला फक्त पेरायची आवश्यकता आहे, बाकी पीक येणारच आहे, ते गृहीत आहे. म्हणजे हे करणारा जो असतो त्याला बाप म्हणायचं असेल तर तुकोबाराय म्हणतात, उपवास पारणे राखीला दारवंटा. त्याने आमच्याकरता हे केलं आणि काय करून हे केलं ते गेले, पण त्याने आमच्याकरता ठेवलं काय? केला भोगवटा आम्हा लागी भोगवटा केला. याच्यातच आपलं पुत्रत्व आणि त्यांचं पितृत्व सिद्ध होतं. विठ्ठला विठ्ठला वेदांतामध्ये सांगतो वेदांतामध्ये
जीवनमुक्त आणि विदेहमुक्तामध्ये फरक सांगितला की नाही? प्रत्येक जीवनमुक्त हा विदेहमुक्त असतोच असतो, नक्की असतो, प्रश्न नाही. विदेहमुक्त जीवनमुक्त व्हावा अशी व्यवस्था ठेवायचं काही कारण नाही. विदेहमुक्त झाला, संपून गेलं. पण जीवनमुक्त झाला म्हणजे विदेहमुक्त झालाच. ज्ञानोबारांनी काय संगती लावली? मरणा ऐलीकडे मज मिळवणी गेले पुढे, ते मरणी आणिकीकडे जातील केवी हा प्रश्न ज्या अर्थी ज्ञानोबारांनी विचारलाय त्या अर्थी ते आणिकीकडे जाणार नाहीत याची खात्री आहे म्हणूनच विचारला की नाही? मरणा ऐलीकडे मज मिळवणी गेले, मरणी आणिकीकडे केवी जातील, दुसरीकडे जायचं त्यांना काय कारण आहे? काही कारण नाही. म्हणजे मरणाच्या पूर्वी मला जे मिळाले ते जीवनमुक्त झाले, ते मरणी आणिकीकडे केवी जातील ते विदेहमुक्त झाले. प्रत्येक जीवनमुक्त हा नक्की विदेहमुक्त होईलच. पण मग प्रश्न असा निर्माण होतो की काही जणांनी जीवनमुक्ती मानली, काही जणांनी मानली नाही. वेदांतामध्ये काही जणांनी मानली, काही जणांनी मानली नाही. माधव मतामध्ये जीवनमुक्ती मानली नाही, अद्वैत मतामध्ये जीवनमुक्ती मानली, माधव मतामध्ये मानली नाही. ज्ञानोबारांनी म्हटलंय नाही बाबा असं करून चालत नाही, जीवनमुक्त तर मानायलाच पाहिजे. ज्ञानोबारांनी म्हटलंय जो मरणाच्या आधी मोक्ष मानत नाही त्याला ज्ञानोबारांनी शहाणा ठरवलं नाही, त्याला शहाणा ठरवलं नाही. बरोबर? ज्ञानोबाराय त्यांना मूर्ख म्हणतात. बरोबर? अभंग पहा आपण, सगळाच विचार सांगायचा. परंतु म्हणजे जीवनमुक्त आणि विदेहमुक्त दोन्ही मानलेत. मग या दोन्हीमध्ये फरक काय करायचा? नेमका फरक काय करायचा? विदेहमुक्त आणि जीवनमुक्त यांच्यामध्ये फरक काय करायचा? त्याला शास्त्राने फरक असा सांगितला, विदेहमुक्ताचा विचार सोडून द्या, पण विदेहमुक्तापेक्षा जीवनमुक्ताच्या संबंधात जगाच्या दृष्टीनं 5 गुणांचं आधिक्य आपल्याला वेदांतांनी सांगितलं. काय काय लागतं त्याच्याकरता? ज्ञानरक्षा, तप, विसंवादाभाव, दुःख निवृत्ती, सुखाविर्भाव. 5 गोष्टींचा विचार जीवनमुक्ताच्याकडे विदेहमुक्ताच्या संबंधापेक्षा जास्त मानायला सांगितलं. विदेहमुक्ताला तपाचा, ज्ञानरक्षेचा विचार करायचं कारण नाही, कारण विदेहमुक्तच आहे, तो देहच पडलाय. येण्याची शरीरे, शरीरा येणे झालंच आहे, त्याचा काही विषय राहिला नाही. पण जीवनमुक्ताच्या संबंधात, अर्थात हे कुणाच्या दृष्टीनं? जीवनमुक्ताच्या दृष्टीनं नव्हे, जीवनमुक्त हा स्वतंत्र वर्ग मानावा असा विचार करणाऱ्या वर्गाच्या दृष्टीनं या 5 गुणांचा विचार करा. कारण जीवनमुक्ताला तप राहिलेलं नाही, जीवनमुक्ताला दुःखच राहिलं नाही तर दुःख निवृत्ती मानायचं काय कारण आहे? जीवनमुक्ताला सुख दुःख हा भेद राहिला नाही तर सुखाविर्भाव मानायचं काय कारण आहे? जीवनमुक्ताला बाकीचं काहीच राहिलं नाही तर त्याला तप, ज्ञानरक्षा हे म्हणायचं काय कारण आहे? आपल्या संबंधानं त्याचा विचार करा, ती संगती लावा. मग ज्ञानरक्षा, तप, विसंवादाभाव, दुःख निवृत्ती आणि सुखाविर्भाव या 5 गोष्टी जर विशेषत्वाने मानल्या गेलेल्या आहेत तर उपनिषदांनी त्याचा विचार करताना असं सांगितलंय, तस्य पुत्र हा दायम, त्याच्या पुत्राला दाय विभाग मिळतो. सुकृत हा त्याच्या सुहृद हा काय पुण्य मिळतं. साधुकृत्य हा, द्विषंत हा पापकृत्य हा, हे उपनिषद बोलतं. त्याला काय काय? तस्य पुत्र हा दायम उपयंती, त्याच्या पुत्राला दाय मिळतो. आता तस्य पुत्र हा दायम उपयंती हे उपनिषदाचं वचन आपण फक्त डोक्यात ठेवा. आत्ता मला संगती त्याची पुढे लावायची. तस्य पुत्रा दायम उपयंती, सुहृद हा सुकृत हा किंवा सुहृद हा साधुकृत्य हा, आणि दुष्यंत त्यांना दुर्जनांना जे आहे ते पापकृत्य हा. ज्ञानोबाराय काय म्हणतात? एखादा महात्मा आहे, त्या महात्म्याने त्याच्या जीवनामध्ये काही पापपुण्य केलं, जीवनमुक्त झाला. त्या जीवनमुक्ताने काही ग्रहस्थ होता, त्याच्याजवळ काही संपत्ती होती, जीवनमुक्त झाला, विदेहमुक्त झाला, संपून गेला, शरीर पडलं. त्याच्याजवळ असलेली संपत्ती त्याच्या मुलांना मिळते. त्याचं जे पुण्यकर्म आहे ते त्याच्या विद्यार्थ्यांना मिळतं, आणि त्याने केलेलं जे पापकर्म आहे ते त्याची निंदा करणाऱ्यांना मिळून जातं. संगती शास्त्रांनी लावताना अशी लावली. ज्ञानोबारांनी काय संगती लावली? ज्ञानोबाराय बोलतात, येती निंदकापाशी अशेष पापे, निंदकाजवळ अशेष पापे येतात. ज्ञानोबाराय बोलतात, जे त्यांचे निंदक आहेत त्यांना पाप लागतं. त्याची कथा आहे मोठी, आता ते सगळं सांगायचं अवघड आहे. एका ब्राह्मणाच्या घरी श्राद्ध होतं, म्हणून त्याच्या बायकोने गवळ्याला सांगितलं उद्या 5 लिटर दूध जास्त लागायचं. दुसऱ्या दिवशी गवळी डोक्यावर ते दूध घेऊन येत होता मडक्यामध्ये. तेवढ्यात वरून एक घार सापाला पकडून चालली होती. त्या घारीच्या चोचीमुळं त्या सापाच्या तोंडात गरळ निघाली, विष निघालं आणि ते दुधात पडलं. गवळ्याला पत्ता नाही. गवळ्याने ते दूध दिलं. त्या घरच्या बाईने श्राद्धाची खीर बनवली. ती खीर ब्राह्मणाने खाल्ली आणि ब्राह्मण मेले.
ब्राह्मण मेल्यानंतर मग चर्चा सुरू झाली की हे कुणाचं पाप. गावात सगळीकडे चर्चा. ब्राह्मण मेले, या श्राद्धाला बोलवलं आणि ब्राह्मणाला मारून टाकलं, असं कुठं करायचं असतं काय? ब्राह्मण मेले, ब्राह्मण मेले, गवगावाच फार त्याचा झालं. मग लोक म्हणायला लागले काय माणसं आहेत, यांना कळू नये का आपण खीर केली, बाईला बघू नये? आता बाईने काय चव घेऊन बघायला पाहिजे होती काय? चव असं आहे, बाईने आधी जर चव घेतली पदार्थाची, मी जुन्या काळचं सांगतो, खरं जुन्या काळचं, जर आधी चव घेऊन बघितली तर ते सगळं अन्न उष्ट होऊन जातं, ते खाता येत नाही अन्नानं, म्हणून ते पद्धत नाही. मग लोक म्हणायला लागले बरं त्या श्राद्ध करणाऱ्या पोराला तरी कळू नये का आपण काय वाढतो? बरं काही म्हणाले अरे गवळ्याला कळायला नको का आपण दूध कोणतं देतो हे कळायला नको का? मग सगळ्यात शेवटी लोकांनी हे पहा, हे सगळं जरी खरं असलं, ब्राह्मणाला कळायला नको आपण काय खातोय ते. आपलं समोर दिसलं की खायचं म्हणजे काय? ब्राह्मणाला कळायला नको आपण खीर खातो, ती कशी आहे, काय आहे, चव कशी लागते, कळायला नको. ब्राह्मण मेले. गंमत अशी झाली, ब्राह्मण मेले, पाप लागलं, पण हे पाप कुणाच्या खात्यावर टाकावं हा प्रश्न वर निर्माण झाला चित्रगुप्ताच्या समोर. ब्रह्मदेवासमोर चर्चा गेली. ब्रह्मदेवाने विचारलं काय अडलं? म्हणे हे पाप कुणाच्या खात्यावर टाकायचं कळत नाहीये का? म्हणे साप घारीच्या खात्यावर टाकता येत नाही कारण तिचं अन्न आहे. सापाच्या खात्यावर टाकता येत नाही कारण साप परवश झालेला आहे, परावलंबी आहे. बरं गवळ्याला सांगायचं कारण नाही, पाप टाकायचं कारण नाही, कारण वरून काय पडलं हे त्याला कळलंच नाही, अनभिज्ञ आहे. बरं बाईला कळायचं कारण नाही, कारण गवळी जो आहे तो रोजचा गवळी आहे, विश्वासाला पात्र आहे, तो वेळवाकडं दूध देणार नाही याची खात्री आहे, विश्वास आहे तिच्या मनात, तिच्या खात्यावर टाकता येत नाही. बरं त्या नवऱ्याच्या खात्यावर टाकता येत नाही कारण स्वयंपाक बायकोनी बनवला. ब्राह्मणाच्या खात्यावर टाकता येत नाही कारण त्यांना खायलाच बोलवलं होतं, म्हणजे त्यांना जेवायलाच बोलवलं होतं. समोर पितर म्हणून बसल्यानंतर समोर जे अन्न येईल ते त्यांना खावं लागलं. त्यांनी काही अन्नाची चिकित्सा करायचा अधिकार पितरांना नाही, अन्नाची चिकित्सा करायची नाही त्यांनी. म्हणून श्राद्धाचं जेवण ठरलेलं जेवण असतं, त्याच्यात बदल करता येत नाही. त्याला ते वडेच लागतात, ती खीरच लागते, ती गवारीचीच भाजी लागते, ती भोपळ्याचीच भाजी लागते, तो भरडाच लागतो. हे सगळं शास्त्राचं अन्न ठरलेलं आहे का? कारण अन्नाची चिकित्सा करायला पितरांना अधिकार दिलेला नाही, हे लक्षात घ्या. याच्याकरता म्हणून त्यांचा दोष नाही. मग चित्रगुप्ताने विचारलं हे पाप कुणाच्या खात्यावर टाकायचं? ब्रह्मदेवाने सांगितलं कुणाच्याही खात्यावर टाकू नका, संबंध नसताना गावात विनाकारण चर्चा करणारे जे लोक आहेत की नाही त्या सगळ्यांच्या खात्यावर टाकून द्या. येती निंदकापासी अशेषही पापे, ज्ञानोबाराय सांगतात. तस्य पुत्र हा दायम उपयंती, त्याच्या पुत्राला दाय विभाग मिळतो. आता दाय विभाग पुत्राला मिळतो हे जर मान्य करायचं असेल तर तुकोबाराय ज्या वडिलांची परंपरा स्वतःच्या बाबतीत सांगतात त्यांच्याजवळ काय दाय विभाग होता जो पुत्रांना मिळावा. तुकोबारायांनी सांगितलं आता तस्य पुत्र हा दायम उपयंती, हे उपनिषदाचं वचन, आणि तुकोबाराय बोलतात केला भोगवटा आम्हा लागी त्यांनी भोगवटा केला. हा दाय विभाग त्यांनी आमच्या करता ठेवला. कोणता? उपवास पारणे राखीला दारवंटा करून त्यांनी जे दार राखलं तो त्यांच्या जीवनातला दाय विभाग आहे, आणि तो दाय विभाग त्यांनी आमच्या करता ठेवला. तो कोणता दाय विभाग आहे? तुकोबाराय सांगतात तुझी चरण सेवा पांडुरंगा. हा दाय विभाग आमच्या परंपरेने आमच्या करता म्हणून ठेवून दिला. बाकी त्यांचं पुण्य असेल ते त्यांच्या शिष्यांना मिळून जाईल, त्यांचं पापकृत्य असेल ते त्यांच्या द्वेषांना मिळून जाईल, ते मिळत राहोत काहीतरी होईल. तस्य पुत्र हा दायम उपयंती, या उपनिषद वचनाला आधारून तुकोबाराय बोलतात की केला भोगवटा आम्हा लागी. आणि असे ते आमचे गुरुजन, असे ते आमचे पूर्व परंपरेतले सगळे वाडवडील होते. त्यामुळे तुकोबाराय म्हणतात त्यांनी आमच्या करता जे करून ठेवलं त्याच्यात आम्हाला कोणत्याही पद्धतीचं तेच सूत्र पुढे चालवायला लाज वाटत नाही, कारण त्यांनी आमच्याकरता जे करून ठेवलंय ते इतकं परिपूर्ण आहे की त्याच्यामध्ये आता वेगळं काहीतरी करावं असाही विषय राहिलेला नाही. ते तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये वंश परंपरा
परंपरा दासमी अंकित तुका मोकलिता लाज कवणा. हे तुकोबारायांचं वंश परंपरागत असणारं चिंतन तुकाराम महाराजांनी भगवंताच्या चरणाजवळ ठेवलं आणि तुकोबारांनी सांगितलं, आता आम्हाला हेच सूत्र पुढं चालवायचं आहे. आम्ही वंश परंपरा दास अंकित दास आहोत. आम्ही जन्मोजन्मी आम्ही हेच पुण्य केलेलं आहे की ज्याच्यामुळे अशा कुलात जन्म मिळाला. जन्मोजन्मी हे पुण्य केल्यामुळे अशा कुलातून असा दायविभाग मिळाला आणि असा दायविभाग आमच्यापर्यंत येऊन तो जन्मोजन्मी चालू राहावा. तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे, अशा पद्धतीचा विचार तुकोबाराय बोलून दाखवतात. आमच्या 3 गोष्टींचा विचार पहिल्या चरणामध्ये भूतकाल सांगितला आहे, दुसऱ्या चरणामध्ये वर्तमानकाल सांगितला आणि तिसऱ्या चरणामध्ये भविष्यकाल तुकाराम महाराजांनी सांगितलं. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा हा भूतकाल आहे. उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हा लागी हा वर्तमान काळ आहे. आणि वंश परंपरा दासमी अंकित आहे. वंश परंपरेने मी दास अंकित आहे, त्यामुळे ही परंपरा अशीच पुढे चालू राहील हा भविष्यकाळ तुकोबाराय या अभंगातून आपल्याला सांगतात. तिन्ही काळाचं स्वतःच्या जीवनाचं चिंतन तुकोबाराय या अभंगामध्ये मांडतात. जोग महाराजांच्या बाबतीतही आपण हेच म्हटलं पाहिजे की वंश परंपरा दासमी अंकित तुका मोकलिता लाज कवणा. आमच्या बाबतीत तर हे म्हणण्याला अगदी सार्थकता आहे, कारण मी हे नेहमीच सांगत आलो. महाराज खरं म्हणजे आमचे आजोबा महाराज हे खरं म्हणजे वकील होणार होते. 4थी इंग्रजी शिकले होते. 7वी इंग्रजी झालं की त्यावेळेला वकील होता येत होतं. 3 वर्षाचा राहिला होता. आमच्या वैकुंठवासी सद्गुरुश्री महिपती महाराजांच्या भेटीला म्हणून स्वानंद सुखनिवासी जोग महाराज जेव्हा आमच्या मठामध्ये आले, महाराज तिथं लहान चौथीतले समोर उभे होते. जोग महाराजांनी त्यांच्याकडे बोट करून महिपती महाराजांना विचारलं, काय करतो मुलगा हा? म्हणे माझ्या भावाचा मुलगा आहे, आई वडील दोघे गेलेत. जोग महाराज म्हणाले, काय करतो? म्हणे त्याच्या आईची इच्छा आहे की त्याने शिकावं आणि वकील व्हावं. जोग महाराजांनी महाराजांना जवळ बोलवलं, डोक्यावरून हात फिरवला, पाठीवरून हात फिरवला आणि महाराजांना सांगितलं, अरे आपल्या वाडवडिलांची परंपरा आहे, ज्ञानेश्वरी आपल्या घराण्यामध्ये आहे, गाथा आपल्या घराण्यामध्ये आहे, मग हे सगळं करायचं सोडून दिलं, कशाला वकील होतोस? तो काय आपला उद्योग आहे का? हे करू नको. आपल्या वाडवडिलांची परंपरा सांभाळ. वाडवडिलांची परंपरा सांभाळण्यामध्ये पुण्य असतं. हे जोग महाराजांनी महाराजांना सांगितलं आणि जोग महाराजांच्या शब्दाचा काय परिणाम झाला मला माहीत नाही. आईच्या आग्रहाचा जो परिणाम व्हायचा त्याच्यापेक्षा जास्त परिणाम जोग महाराजांच्या शब्दाचा महाराजांच्या जीवनावर झाला. आणि महाराजांनी ठरवलं की मग हे करायचं नाही. महाराजांनी ठरवलं, तुमची आज्ञाप्रमाणे तुमच्या मुखातून शब्द आला म्हणजे आमच्याकरता माऊलींच्या मुखातून शब्द आल्यासारखा आहे, प्रश्न नाही त्याचा. तुम्ही सांगितलं ठीक आहे. महाराजांनी आपल्या जीवनाची दिशा बदलून टाकली आणि वकिलीचा अभ्यास सोडून देऊन मग महाराजांनी ज्ञानेश्वरी गाथ्याचा अभ्यास सुरू केला, संत वाङ्मयाचा अभ्यास सुरू केला आणि महाराजांनी तो अभ्यास सुरू केला म्हणून आज आम्ही कुठंतरी कीर्तनं करू शकतो. महाराज जर त्या काळामध्ये वकील झाले असते तर आजही आम्ही कुठल्या तरी कोर्टामध्ये खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करत बसलो असतो, काळे पोट घालून पांढरे पैसे कमावले असते. याचा काय उपयोग झाला असता जीवनामध्ये? म्हणून आज माझ्या व्यक्तिगत जीवनाचा विचार करायचा झाला तर आज माझ्या जीवनामध्ये जे काही सेवा घडते, जे काही नामचिंतन घडतं, जो काही पारमार्थिक विचार स्फुरतो, या सगळ्याचं कारण काय असेल तर जोग महाराजांचा त्या काळातला शब्द एवढंच आहे. म्हणून माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरणसेवा. आता पांडुरंगा म्हणत नाही, फक्त जोग महाराजांचं नाव त्या जागी घालतो की तुमची चरणसेवा ही माझ्या वडिलांची मिरासी आहे, माझी परंपरा आहे आणि त्या परंपरेनंच केवळ मी इथं उभा आहे. त्यांची सेवा अशीच अखंड आपल्या जीवनामध्ये चालू राहावी आणि अशी जर चालू राहिली, त्यांनी आपल्याकरता काय करून ठेवलेलं आहे हे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. त्यांनी आपल्याकरता जो दायविभाग ठेवलेला आहे तो आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. ते आपण करत राहिलं पाहिजे, त्यांच्या वचनाला अनुसरून जगलं पाहिजे. त्यांची वचनं आपल्या जीवनामध्ये ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या वचनाप्रमाणे आपल्या निष्ठेची प्रतीकं म्हणून जोपासली पाहिजेत. आपल्या जीवनाचं अधिष्ठान म्हणून पाहिलं पाहिजे, सांभाळलं पाहिजे. असं जर करत राहू तर ते करणं याच्यानेच त्यांना आनंद होणार आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आज आपली कीर्तनं कदाचित श्रोते असतील नसतील, पण आपल्या संस्थेतून बाहेर गेलेला विद्यार्थी काय कीर्तन करतो हे कुठंतरी जोग महाराज नक्की ऐकत असतील, नक्की पाहत असतील, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे आपल्या सगळ्या क्रियांकडे जोग महाराजांचं लक्ष आहे. ते आपलं जे जे काही करू ते त्यांना कळतं. मग चांगलं कीर्तन केलं त्यांना आनंद मिळेल आणि कीर्तनानंतर तंबाखू खाल्ली तर तेही जोग महाराज पाहत आहेत, हेही आपल्याला विसरता येणार नाही. त्यामुळं त्यांच्या जीवनातमध्ये जर काही आनंद त्यांनी निर्माण केलेल्या या संस्थेचा त्यांना जर आनंद व्हावा असं जर वाटत असेल तर खरंच त्या काळामध्ये
त्यांनी उपवास पारणे करून हा दारवंठा राखलेला आहे, हा दारवंठा निर्माण केलेला आहे. या दारवंठ्यातून ज्या दिवशी आपण आत येणार आहोत त्या दिवशी बाहेर जाण्याचं आपलं स्वातंत्र्य संपलेलं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या मर्जीने संस्थेच्या दारातून आपण आत यावं, पण जोग महाराजांच्या इच्छेनंच इथून बाहेर पडावं, हा संस्थेचा नियम आहे, हा संस्थेचा धर्म आहे. त्या धर्माला आपण सर्वांनी जागं राहावं. आपण सगळे संस्थेशी संबंधित आहोत, संस्थेशी अंतरंगानं संबंधित आहोत. माझ्यासारखा कोणी शिकलेला असेल नसेल, पण संस्थेचं हित जोपासणं आणि संस्थेचं हित वृद्धिंगत करत राहणं हे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे. कुठेही कीर्तन सेवा असली तरी ती संस्थेची आहे, याच हिशोबाने आपण करावी. आणि कुठेही असली तरी या सगळ्या वर्षभरामध्ये सद्गुरू जोग महाराजांचा जय जयकार केल्याशिवाय कुठेही कुणीही महाराष्ट्रामध्ये आपलं कीर्तन संपवू नये, अशी सर्व कीर्तनकारांना नम्र माझी प्रार्थना आहे. आपण कुठेही कीर्तन करा, प्रश्न तो नाही, पण स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांचा जय जयकार झाल्याशिवाय आपलं कीर्तन या दिवशीपासून आज अमावस्येला आपण हा संकल्प करू. उद्या संस्थेचा वाढदिवस आहे, ही संस्था अशीच वृद्धिंगत होत राहावी. संस्थेच्या संबंधानं जोग महाराजांची जी जी स्वप्न आहेत ती सगळी स्वप्न भगवंतांनी साकार करावी. त्याच्याकरता ज्या ज्या विद्यार्थ्यांना वापरायचं असेल त्यांना वापरावं, ज्यांची व्यवस्था जशी लावायची असेल तशी भगवंतांनी लावावी, परंतु संस्थेचं हितच जोग महाराजांच्या इच्छेनुसार झालं पाहिजे, अशी प्रार्थना भगवंताच्या ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या चरणी करतो. जोग महाराजांच्या चरणी झालेली सेवा समर्पित करतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय 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 विठ्ठल जय जय. उठू नका 5 मिनिट पुढे.